पुढे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे। जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। अनोल खुणे, दादा गरुड आणि कांचन साळवीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान आज जालन्यातील अंबड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणातील आरोपींना हजर केले होते। यावेळी न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दादा गरड आणि अमोल खुणे यांना अटक केली होती। त्यानंतर 11 नोव्हेंबरला रात्री उशिरा कांचन साळवी यांना पोलिसांनी अटक केली। दादा गरड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन साळवीचा संबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता। त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे, मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।